everybody, somebody, anybody, and nobody. There was an important job to be done, and everybody was sure that somebody will do it. Anybody could have done it, but nobody did it. Somebody got angry about that because it was everybody's job. Everybody thought anybody could do it, but nobody realized that everybody would not do it. It ended up that everybody blamed somebody when nobody did what anybody could have done. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। आपण जो श्लोक त्याच्या पुढच्या श्लोकापासून सुरू करू म्हणतो आपण ध्यायतो विषयान् पूता संगस्तेषुपजायते संगात् सञ्जायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति भगवद्गीतेमधला घसरगुंडी कशी होते हे सांगणारा श्लोक आणि दोन श्लोक खरं म्हणजे जोड श्लोक म्हणून आपण जोडगोळी असते सारखे सहजपणे कुठलाही एक श्लोक आपल्याला म्हणतात तर त्याचा अर्थ लगेच पाहायला लागतो, पण याचं तसं नाहीये. दोन्ही श्लोक मिळून एकत्र अर्थ पाहायला लागतो आणि थांबत थांबत असं करत त्याचा अर्थ समजून घ्यायला लागतो. महाभारताचे 1,00,000 श्लोक या सांगितले गेले. त्याच्यामध्ये फार छान कथा मी ऐकली होती. आपण जर हिमालयामध्ये बद्रीनाथला गेला ते पुढे माना नावाचं गाव आहे, माना विलेज असं म्हणतात. लास्ट विलेज ऑफ द इंडिया असं म्हणून ते खूप त्याचं फेमस आहे. ते पण एक तुमच्या याच्यामध्ये ऍड करून ठेवा. फार सुंदर आहे ते ठिकाण. वसुंधरा फॉल्सला जायला किंवा इव्हन तुम्ही हेमकुंड म्हणजे शिखांचं सगळ्यात उंच गुरुद्वारा आहे तिथे जायचं असेल तसं करता गोविंद घाटला जायला लागतं. गोविंद घाट चांगली जवळ आहे, पुढे बद्रीनाथ आणि त्याच्या पुढे मान आहे. द्रौपदीचं मंदिर आहे भारतातलं एकमेव द्रौपदीचं मंदिर असं म्हणतात. शेवटचं जे परवा पांडव एक पडत गेले त्याच्या द्रौपदी तिथे ठेवला, तिचं मंदिर बांधलं. तिथे मानागावाच्या एकदम त्या वेशीवर आहे. त्याच्या आधी त्या गावात तुम्ही शेजारला उजवीकडे असा डोंगर लागतो. त्याच्यात मी वर गेलो की 2 गुहा आहेत तिथे. पहिली ती गणेश गुहा आहे आणि थोडस असं वर चढून गेलं की व्यास गुहा आहे. ते अजूनही सांगतात की व्यासानी जे काही सगळं लिहिलं महाभारत ते इथे बसून लिहिलं. आणि दोन्ही पवित्र ठिकाण आहेत खूप. तर तिथे अशी कथा सांगतात की व्यासानी जेव्हा लिहिलं तेव्हा गणपती बाप्पांनी सगळं लिहून घेतलं. पत्रशी खाली सांगत होती आणि गणपती बाप्पा लिहित होते स्टेनोग्राफर. आणि आधी सुद्धा तिथे तयारच नव्हते लिहायला, पण व्यासांनी सांगितलं नाही तुला लिहायला पाहिजे. तर ते म्हटले एक अट आहे. काय अट आहे? तर ते म्हटले माझा स्पीड खूप आहे लिहायचा जास्त, 4 हात आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप फास्ट सांगायला लागेल.
माझं एक श्लोक लिहून जायच्या आधी तुम्ही जर पुढचं सांगितलं नाही तर मी लिहिलं थांबेल, सोडूनच नाही मग का इतक्या स्पीडनी सांगणार असाल तर लिहिल. तर त्याच्यावर क्लास म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, मी फास्ट सांगितलं. पण माझी पण एक कळते काय आहे काय, तर तू ज्या लिहिशील त्या प्रत्येक श्लोक तुला कळला पाहिजे, न कळता द्यायचं नाही. आणि मग ते असं ते वर्णन करून सांगतात की फास्ट सुरू झालं सगळं, गणपतीचा स्पीड इतका होता की यांना दाब लागली सांगता सांगता. मग यांनी पण असे ठेवणीतले श्लोक सुरुवात केली की जेव्हा गणपती असं करत थोडा थोडा थांबून लिहायला लागला. त्याच्यातला हा श्लोक असा आवडते, संगस्तेषु उपजायते. हे माझं त्यांनी सांगितलं नव्हतं. संघात संजयाते कामा कामात ध्यायते विषयांपुसा संगस्तेषु उपजायते. तर प्रॉब्लेम कुठे आहे, तर इथे ध्यायतेचा अर्थ विषयाचं चिंतन असं घ्यायचं की विषय आणि इंद्रियांचा संबंध सारखाच येतो, यावाच लागतो. करायचा असेल तर त्याला काही पर्याय नाहीये. सगळेच इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये रममाण झाले असतात. हा एक भाग झाला. पण दुसरा भाग काय की ते झाल्यावर तिथेच तो मॅटर संपत नाही. विषयांचा संयोग आल्यामुळे इंद्रियांना जे काही सुख झालेलं असतं किंवा जे दुःख झालेलं असतं, विशेषतः जे एक्स्ट्रीम असतात, एक्स्ट्रीम आनंद झालेला किंवा अतिशय वाईट वाटलेलं, असं टोकाचा आनंद किंवा टोकाचा दुःख झाल्यानंतर परत परत तो विषय स्मरणाच्या रूपाने मनामध्ये रेंगाळत राहतो. हा प्रॉब्लेम आहे. एखादी घटना घडलेली ठीक आहे, पण ते परत मनामध्ये जात नाही. त्याला संग असं म्हणतो. विषयांचं चिंतन सतत मनामध्ये राहिल्यामुळे संग उत्पन्न होतो आणि हा संग हा खरा प्रॉब्लेम आहे असं यांचं म्हणणं. आणि हे असं म्हणू आपण की बुद्धीचा ड्रॉबॅक आहे, बदलतो बुद्धीचा. म्हणजे एखादी घटना घडली की आपण कित्येक आयुष्यात अशा गोष्टी असतात की ज्या आपण भूतकाळातल्या बाळगलेल्या असतात, सांगू शकतो किंवा काय म्हणली होती, जसे तसे की वाक्य विसरलेली नाही. झाले ना 15 वर्ष नाही, कशी मी विसरून देणार नाही, तिलाही विसरून देणार. कुठलीही घटना ती सूक्ष्म असते, पण त्याचा आपल्याला जेव्हा त्रास झालेला असतो तेव्हा ती लक्षात राहते, किंवा खूप आनंद झाला असतो तेव्हा ती लक्षात राहायची प्रोबॅबिलिटी असतात. प्राण्यांमध्ये असं नसतं. मी बुद्धीचा ड्रॉबॅक का म्हणतो की उदाहरणार्थ कित्येक प्राण्यांना सर्व्हायव्हलसाठी काय काय हरणं, समजा सिंहान कितीतरी वेळा सिंहाचं दोन अटॅक करतात आणि कितीतरी वेळा हरणं पळून कशी कशी सुटका करून घेतात आणि मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपलेला असतो आणि ती सुटका करतात. पण तुम्ही जर त्या सफारीमध्ये गेलात तर ती परत हरणं रिलॅक्स असतात नंतर. ते असं काही कशी गबाई मी वाचले कशी खाऊ असं काय नसतं. एखादी गोष्ट घडून गेल्यावर त्याच्या विचारांनी परत ताण निर्माण करणं ही माणसाची खासियत आहे. त्याला अँझायटी म्हणतो आपण. परत परत तेच, पण ते प्रत्यक्ष घडलं नाहीये ना, आता घडत नाहीये ना. तर ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना की नॉट ऍक्च्युअल ट्रबल बट द ट्रबल बिफोर ट्रबल ट्रबल्स यू. ऍक्च्युअली जेव्हा ते येतं ते वेगळं, पण त्याच्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीचे इतकं चिंतन करता त्याच्यामुळे ती खूप मोठी होते. आणि हे दुःखाच्या बाबतीत जसं खरं आहे तसं सुखाच्या बाबतीत पण खरं आहे. भगवद्गीता इथे आपल्याला सावध करते की ध्यायतो विषयात संगच ते शुभच आहे. तुम्हाला विषय आणि इंद्रिय यांचा संबंध तोडता येत नाही इथपर्यंत समजू शकतो, पण ते झाल्यावर सुद्धा तुम्ही त्याच्यात बाहेर येत नाही. हे काय आणि संघात संजयाते काम.
मग त्याचा पुढचा प्रॉब्लेम काय की त्या संघामधनं काम निर्माण होतं, वेगळ्या प्रकारचे ईशणा प्रेरणा निर्माण होतात. 3 प्रकारच्या कामांना आपल्याकडे नेहमी सांगितल्या जातात. दारेशणा, वित्तेषणा आणि लोकेशणा क्लासिफिकेशन असं केलं जातं, ब्रॉड क्लासिफिकेशन. आणि या ज्या कामना निर्माण होतात या तो विषय सतत तुम्ही चिंतन केलं राहिल्याचा परिणाम आहे. म्हणजे हिंदू धर्म जे काल नरेंद्रजी ते म्हणत होते ना की इथे तो हम तो हिंदू आहे तो लगे रहना है आना ही है वापस करने के लिए. एकदम आप कैसे म्हणले की आपको असं नाव तो आ जाइए इधर तो लगे रहना है. म्हणजे एका अर्थाने आपण हिंदू म्हणून हे मान्यच करतो की परत परत जे जन्माला येतो याचं कारण अपूर्ण झालेल्या कामाला हेच आहे. एकदम क्लासिकल उदाहरण म्हणजे जडभरत, की ज्या भरत राजावरनं या देशाचं नाव भारत असं पडलं. खूप परमेश्वराशी संलग्न असलेलं असं अंतःकरण होतं त्या राजाचं. कायम पूजेमध्येच असायचं. असं वर्णन आहे की भरत राजाची पूजा पाहायला लोक यायचे आणि खूप वैभव होतं, तरी सुद्धा तो सगळं ते करून देवाची आराधना करायचं. आणि ते इतकं त्याचं वैराग्य वाढलं की शेवटी ते ठरवलं की मला हे राजवैभव नकोच आहे. 5 मुलं होती, त्या 5 जणांना बोलवलं, वाटून टाकलं, म्हणलं आता हे मला काही नको, मी चाललो. आणि असं म्हणून तो येऊन गेला अरण्यामध्ये, तिथे ऋषींच्या आश्रमात गेला आणि तो म्हणला की मला आता संपूर्णपणे साधनेमध्येच निमग्न व्हायचंय. जे काही थोडंफार मला जबाबदारी होती ती पण मला माझ्या साधनेच्या मध्ये येते असं वाटत होतं, म्हणून मी सगळं मुलांना सोडून आलेलो आहे. आणि असं तो राहत होता तिथे. त्याचं असं वर्णन आहे की त्रिवार स्नान आणि संध्या करायचं, 3 वेळा नदीवर जाऊन करायचं, संध्या तिथे उपासना करायचं. आणि असं करत असताना, नदीवर गेला असताना एकदा त्यांनी असं पाहिलं की हरिण सिंहाची गर्जना ऐकली. हरिणी पळत होती पुढे, सिंहाच्या मागे पळत होता आणि त्या ओढ्यावरती हे होती, प्रेग्नंट होती. आणि ती उडी मारत असताना जीवाच्या आकांताने त्या छोटं शावक होतं, त्याचा जन्म झाला त्या ओढ्यात, त्या ओढ्यात पडलं आणि तिची उडी चुकली आहे त्यामुळे ती मेली पडून. आणि तो तिथे होता आणि त्याला लक्ष आलं म्हणून त्या शावकाला त्यांनी घेतलं. आणि आता त्याला कोणीच नाही बघायला, आई त्याची मेली म्हणून तो म्हणाला मी सांभाळणार. आणि म्हणून तो घेऊन आला आणि त्याचं सगळं संगोपन सुरू केलं, इतक्या प्रेमाने सुरू केलं की त्याला असं वाटतं की हेच आपलं मुलं आहे. विसरून गेला साधनामध्ये. आणि साधनेची जी शिस्त होती ती त्याच्यामुळे मोडली. तो कुठेही जाऊन त्याला जायचं नाही, त्या पाडसाला परत सिंह येऊन खाईल. आंघोळ करायला जाताना, स्नान संध्या करायला जाताना असं पाडसाला घेऊन यायचं, नदीत स्वतःबरोबर डुबायचा परत घेऊन. असं तो ते वाढलं. जरा तिकडे गेलं की तो परमेश्वराला प्रार्थना करायचा की त्याचं रक्षण करतो, कुठे गेले मला माहिती नाही वगैरे. आणि ती कथा असं सांगते की जेव्हा त्याचा देहांत अशी वेळ आली तेव्हा त्याच शावकाचे विचार त्याच्या मनामध्ये राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून तो हरिण झाला पुढच्या जन्मामध्ये. एवढा तपस्वी पुरुष. संघामुळे काम उत्पन्न होतं आणि कामाचा परिणाम काय होऊ शकतो. पण असं पुढे चांगली गोष्ट आहे की हरिण असताना सुद्धा त्याला भान होतं की आपण मागच्या जन्मी भरत होतो आणि त्याचा फायदा आणि ऋषींच्या आशीर्वाद, त्यामुळे त्याला त्याचा पुढचा जन्म जो होता तो जडभरताचा झाला. जडभरत हे फार वेगळं प्रकरण आहे. म्हणजे आपण जेव्हा कधी भागवताबद्दल बोलू तेव्हा जडभरताची कथा ही फार स्पेशल कथा आहे. आपल्याला इथे महत्वाचं काय की संघात संजय ते काम की एखाद्या गोष्टी वारंवार चिंतन केल्यामुळे काम उत्पन्न होतं आणि त्या कामाचे अनेक दुष्परिणाम होतात. ही गोष्ट इव्हन रोजच्या आमच्या कामाच्या याच्यामध्ये अनेक प्रकारे पाहायला मिळते. जे विशेषतः असे काही हेल्थचे प्रॉब्लेम असतात की कुठल्याही पद्धतीमध्ये किंवा कुठल्याही सायन्समध्ये ते का होतात कधी तुम्हाला सांगितलं जाते. उदाहरण म्हणून सांग की
काही विशिष्ट छोट्या सांध्यांचे आजार असतात. तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस नाव ऐकलं असेल. संधिवात सर्वसाधारणपणे संधिवात अनेक गोष्टी म्हणतात, पण छोट्या सांध्यांचे संधिवात. आणि ते टिपिकली जेव्हा होतात तेव्हा ते मिडल एज वुमन, साधारण 40ल्या 50ल्या महिलांनाच सगळ्यात जास्त प्रमाणात होतात. आणि कारण काही नसतं, चांगलं चालेल आयुष्याने एकदम हात आठवायला लागतात, बोट सुजायला लागतात आणि काही कळत नाही. आणि मग आमच्याकडे काय त्याला उपाय म्हणजे सगळे सप्रेसिव्ह मेडिसिन देणं, त्याच्यामुळे सुद्धा खूप जास्त साईड इफेक्ट असलेली औषधं दिली जातात. खूपच मग ते पेशंटला अवघड होऊन जातं. तर याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन असं आहे, मान्य केलंय सगळ्या सायन्सने सुद्धा, की हे का होतं तर युजली त्याची जी कारणं असतात त्याची सगळ्यात प्रॉमिनंट कारण म्हणजे अशा ज्या व्यक्ती असतात स्वभाव की मनामध्ये आपण मराठीत सल म्हणतो ना, सल राहते. एखादी गोष्ट घडून गेली तर मनामधलं सल जात नाही. तर अशी सल त्यांच्या मनामध्ये कायम राहते, त्यांना हा त्रास खूप सगळ्यात जास्त होतो. का बरं होतो? काय संबंध आहे मनामध्ये सल असण्याचा आणि याचा? तर याचं कारण असं आहे की जेव्हा एखादी कामना असते, पुढच्या याच्यामध्ये आहेच की त्याचं रूपांतर एक क्रोधामध्ये होतं. आम्ही त्याला सब क्लिनिकल अँगर म्हणतो. कामाचं जे आहे ते आधी समूह हा शब्द आहे, समूहात स्मृती विभ्रमण, त्याच्या पुढे क्रोध. पण क्लिनिकली कसं असतं की मनामधल्या सलेचं दृश्य रूप म्हणजे तो संधिवात असतो. पेशंटला सांगताना आम्ही सांगतो की कसं असतं की तुम्हाला जेव्हा एखादी घटना घडली आणि तुम्ही ते एक्सप्रेस नाही केलं, तो मनामध्ये जो राग असतो, कधी राग आला की काय करतो आपण पहिल्यांदा? मोठी आवाज, नकळत मोठी आवाज आला. म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्ही नमस्कार करा छान आणि चिडा. बघा तुम्ही करून, इट्स व्हेरी डिफिकल्ट. नमस्काराच्या पोझिशन मध्ये भयंकर चिडून टाका, अतिशय अवघड आहे. किंवा उलट तुम्ही मोठी आवाज आणि सांगायला की माझं खूप प्रेम आहे, तर त्याला खरं वाटणार नाही, तुम्हाला म्हणता येणार. याचा अर्थ असा की मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात त्यानुसार आपलं शरीर बदलत असतं. आणि ते बदलण्यासाठी अजून एक मधली चांगली असते ती म्हणजे आपला श्वास बंद असतो. आणि मनाचा परिणाम श्वासावर होतो आणि श्वास एकदा चुकला की शरीर बदलायला लागतं. आणि हे जे मनामध्ये सल ठेवणारे जे असतात त्यांचा काय होतं प्रॉब्लेम की त्यांचं सतत मुठी ते आवडत नाही, पण ते सतत आखडलेलं असतं आणि त्याचा परिणाम हे सगळे जॉईंट सुधायला लागतात. आणि याचे खूप रेफरन्सेस आहेत. म्हणजे असं रामायणामध्ये आहे की रामायणामध्ये कैकेयी सारखी क्रोधागारामध्ये असायची, तुझ्या भाषेत पडीक. कारण तिला सतत शॉर्ट टेम्पर्ड होती. तिला काही झालं की जायची दशरथाच्या नावाने बोलते दूध कॅथॅलिक. क्रोधागाराचा अर्थ असा की ते कॅथॅलिक सेंटर्स. म्हणजे हे आता वेस्टर्न याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर कॅथार्सिसच्या लॅब आहेत तिथे सगळे लोक येतात राग व्यक्त करण्याकरता. ते साधनं असतात, ते करून राग व्यक्त करत मोकळे होतात आणि परत जातात. तर रामायणामध्ये सुद्धा असे कॅथॅलिक सेंटर असावे असं क्रोधागारांना वाटतं. तिकडे काही यायची आणि तिकडनं ते आलं तिला खूप शांत वाटायचं, बरं वाटायचं. महत्वाची गोष्ट काय की मनामध्ये एखादी गोष्ट जर राहिली तर त्याचा परिणाम हा शरीरावर होतो. भगवद्गीता आपला मोठा सिक्वेन्स आहे की संघात संजयते कामात कामात क्रोधो विजय क्रोधात भवती समूह. मी क्रोधाचा परिणाम शरीरावरही होतो. हे कसा होतो हे रोजच ते बघायला लागतात अशा प्रकारचे लोक. आणि मग त्यांना सांगायला लागतो की तुम्हाला रूट कॉज जर समजला तर तुम्ही याच्यात वायरू शकाल. तुम्ही किती आयुष्यभर औषध घेत राहिला तरी ते थांबणार नाही. कारण त्याचं मूळ कारण हे आहे, मनामधनं ते निघून गेलं पाहिजे. ते कसं काढायचं त्याचे अनेक उपाय. किंवा दुसरी गोष्ट, दुसरं एक ऑब्झर्वेशन असतं की जे अत्यंत परफेक्शनिस्ट असतात ना की एखादी गोष्ट अशी म्हणजे अशीच पाहिजे. म्हणजे सर शांतपणे सर असं म्हणायचे, अशा पेशाला म्हणायचे बाबा तिकडे आमचं बेड आहे, तिकडे दिसते का तुम्हाला? बघा तिकडे ते बघितलं का? तिकडे ते चादरीवर सुरकुती पडले दिसते का? हो.
मी तुमच्याकडे आलो समजत अशी दिसत कसं बोली अजिबात दिसणार नाही दिसणार म्हणून तुम्ही माझ्याकडे आला. तुमच्या एकही सुरकुती तुम्हाला चालत नाही ना. तुम्ही किती घडे घातली तरी बाकीच्या लोकांना आहे तसं काही पॅटर्न त्यांचा त्यांना सुरकुते चालतात. ते सुरकुत्या पडतात तुम्ही त्याचा त्रास करून घेता हे त्याच्यामुळे अंदाज सुचलेले तुमचे. कारण असं आहे की आपण जगामध्ये कितीही ऑर्डर आणायचा प्रयत्न जरी केला तरी अशी ऑर्डर प्रत्येकच माणूस आणत असं नाहीये ना. तो डिसऑर्डर आणू शकतो. तुम्हाला तीच गोष्ट सतत मनात राहिली की असं तर त्यामुळे एखाद्या गोष्टीचा विचार किती परपेच्युअली मनामध्ये उत्पन्न होतो त्याच्यामुळे क्रोध सांगितलं. ते विषयान पुसा संगस्तेषु सजायते संगात संजयाते कामात क्रोधो विजयाते. कामामुळे काय क्रोध. आता याच्यामध्ये युजली असं म्हणतात की कामामुळे दरवेळेला क्रोधच यायला पाहिजे का. तर सर्वसाधारण एक्सप्रेशन असं आहे की एखादी इच्छा मनामध्ये आली आणि जर ती पूर्ण नाही झाली त्याच्यामध्ये कोणीही एखाद्या व्यक्तीने किंवा परिस्थितीने जर अडथळा उत्पन्न केला तर त्याची रिॲक्शन म्हणून क्रोध असते. बरोबर ना. मला दिलं कसं काय छोट्या छोट्या कारणात बेल वाजली आणि दार उडायचं असेल दुसरा पटकन दार उडायला दुसरं माणसं चिडतात आणि कसं उघडलं दार उघडलं तर बरं तू बस ना. कशामुळे ही क्रोध येऊ शकतो आणि त्याचा अल्टिमेट पॉइंट असं की मला करायचं होतं. पण आता याचा मग उलटा असा आहे की ठीक आहे इच्छा अपूर्ण मनातली इच्छा अपूर्ण झाली म्हणून क्रोध किंवा कामनेला अडथळा झाला म्हणून क्रोध असं तुम्ही म्हणताय. पण जर कामना पूर्ण झाली तर भगवद्गीतेलाच काय केलं पण चॅलेंज केलं इथे की असं कसं काय गीता म्हणू शकतो. गीता हे असं ऍझ्युमच करते की काम पूर्ण होतच नाही म्हणून कामापासून क्रोध. आमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात मग कसं काय क्रोध नाही म्हणतो. अनेक भाषाकारांनी काय 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 एक्सप्रेशन केले. सगळ्यात चांगलं जर कोणी केलं असेल तर एकनाथ महाराजांनी केलं. आपल्याकडे प्रज्ञाताई आहेत त्याला सांगितलं आवडत नाही ते एकनाथ महाराजांचे वंश आहेत आपण तर त्याच्याकडे समजून घेऊ. दोन प्रज्ञा नावाचे दोन्ही प्रगल्भ प्रज्ञाताई आपल्याकडे आहेत. त्यांना माहिती असेलच. एकनाथ महाराजांनी त्याच्यावर असं भाष्य केलंय की इथे गीतेचा क्रोध याचा अर्थ खळबळ असा घ्यायचा टर्मिनल्स आणि त्याच्यात मग विनोबाजींनी पण तो रेफरन्स उचलून धरलाय आणि त्यांनी असं म्हटलं की बरोबर आहे मी मूळ संस्कृत जर घेतलं तर क्रोध असा जातोय आणि क्रोधाचा पहिला अर्थ हा मनामध्ये उत्पन्न होणारी अस्थिरता चंचलता किंवा खळबळ असाच नॉट नेसेसरली अँगर ऑफ द टाइम. कारण आपण क्रोध म्हणलं की आपल्यामध्ये संताप चीड राग असं आहे तसं नाही कुठलीही खळबळ. क्षोभ हे जर घेतलं तर मग दिस कॅन बी एक्सप्लेन की जसं ते बर्नार्ड शॉ म्हणतं ना की देर आर 2 disappointments of life. One, your desires don't get fulfilled. You're disappointed, obviously. And second, when your desires get fulfilled. दोन्ही याच्यामध्ये कारण त्या फुलफिल झाल्या तरी त्या थोड्या काळात राहतात परत ती डिझायर उत्पन्न होते म्हणून अनफुलफिल क्षोभ असं म्हणायचं. म्हणजे कामना जर पूर्ण झाली तर जो आनंद असतो टिकत नाही परत ती कामना निर्माण होते की नाही. हा पेलो आपण 3 वाजता काल ओके मिळाला नसता तर क्लोज करून आला सांगितलं होतं 2:45 आला कसं नाही पण दिला आता 3ला येऊन निघालो तरी 4:30ला खरोटा आल्यावर टपरी दिसल्यावर 1.5 तास झाला चहाला तर दुसरा चहा. त्यामुळे काम असले तरी परत निर्माण झालाच की परत मला आणि हिमालयामध्ये काय लागतो थंडी 4-5 तरी काय लागतो. इथे आम्ही पुण्यात येत नाही हिमालयामध्ये थंडी असते असं होऊ शकतं. एक्झाम्पल म्हणून देतो घेऊ नका की कामनेचं प्रमाण असं आहे की फुलफिल झाली तरी ती त्याचा टाइम बाउंड आहे. उलट जेव्हा त्याच्यात आनंद मिळाला असतो
आणि मग तो आनंद अनुभवायला असतो तेव्हा परत ती कामानं उत्पन्न झाली की जास्त क्षोभ होतो. आणि म्हणून संघात संजयाते कामा कामात क्रोधोभिजायते. क्रोध याचा अर्थ खळबळ असा घ्यायचा की नाहीच अडथळा झाला तर त्या क्षणीच वाट लागली माझी, आणि जरी पूर्ण झाली तरी काही वेळाने वाट लागणार आहे, म्हणून कामात क्रोधोभिजायते. आणि क्रोधामुळे जर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात आयुष्यामध्ये, किती प्रकारचे गुन्हे हे क्षणिक संतापामुळे घडलेले आहेत. खरी ती व्यक्ती चांगली आपल्यासारखी असते. ते कबीर बेदीचं तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये तिला विचारलं होतं की किरण बेदी सर बरोबर ना, IPS ऑफिसर. तिला खूप वर्षापूर्वी असं होतं, तर एक मला लक्षात आलं तिचं वाक्य. तिला विचारलं होतं की तू इतके वर्ष ती मुख्याची जेलर राहिलीस, तुला काय वाटतं त्या अशा खूनखार कायद्यांबद्दल किंवा हे जे खुनी आहेत त्यांच्याबद्दल? तर तिचं एक वाक्य तिने असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की काही नाही, आपल्या मायासारखेच आहे सगळे, ओनली वन साइड ऑफ द बॉल अँड आय एम ऑन द अदर. बाकी काही नाही, दे आर सेम. त्यामुळे मी अतिशय प्रेमाने त्यांची वाटतं. आणि हे वाक्य ऐकलं असल्यामुळे का पूर्ण झाले, माझ्याविषयी एकदाच जेलमध्ये आतमध्ये जायचा प्रसंग आला, तो मी घेतला. आपली रडाले कसं ते सांगतो म्हणतात. श्रीएम आले होते मला, आणि श्रीएमचं दुसरं पुस्तक जे आहे अॅडव्हर्टाइज हिमालय मास्टर, त्यांचं पहिली ऑटोग्राफी वाचली असेल, नसेल तर जरूर वाचा. अफाट आहे हिमालयामधले अनुभव सगळे. आणि त्याचं दुसरं कंटिन्युएशन आहे, त्याचं मराठी रूपांतर होतं. मराठी भाषांतर केलं होतं एका पुण्यातल्या लेखकाने, आणि त्याचं प्रकाशन होतं पुण्यात 9 तारखेला. आणि योगायोगाने मला त्याचं सूत्रसंचालन करायची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे श्रीयंना अगदी जवळ पाहिजे. सूत्रसंचालन म्हणजे असं ग्रीन बॉक्स नाही, त्यामुळे आम्ही एकत्र होतो बराच वेळ, आणि मग सगळं ते समजून ते झालं. तो कार्यक्रम झाला सगळा, आणि त्याचे कार्यक्रमाचे जे मुख्य जे होते ना ते IPS ऑफिसर होते. ते त्यावेळेला त्यांच्या अंडर सगळं केरळा जेल होतं. तर त्यांनी श्रीयंना विनंती केली कार्यक्रम झाला. खूप 2 दिवसासाठी झाले होते तेव्हा. ही कधीची घटना आहे, 2017 सालची घटना. तर त्याला विनंती केली की तुम्ही आमच्या कैद्यांसाठी प्लीज एकदा या. युजली मी अलाव करत नाही सिव्हिलियन्सना, पण तुम्ही या, त्यांच्यासाठी सत्संग घ्या. म्हणून आम्ही लगेच आम्ही पण येतो बघायला. आणि मग श्री म्हणले चला. आम्ही 4-5 जणच त्यांच्यावर ते गेलो होतो. आणि सांगायचा अनुभव म्हणजे ते अगदी अंडा सेलमध्ये, पण तिथले जे कैदी असतात अंडा सेलमध्ये आतमध्ये जाऊन दिलं नाही आम्हाला, पण अंडा सेलमध्ये कैदी सगळे बाहेर आले आणि तिथे सत्संग झाला, सगळ्या कैद्यांसाठी सत्संग. आणि आम्ही असे बसलो तर सगळे असे समोर नावावर काय कॉलेज 15 खून हे खून वगैरे असे लोक समोर बघा. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्याकडे बघून असं काही वाटत नाही. आणि सध्या तर ते इतकं बदललंय वातावरण की सगळ्यांच्या हातामध्ये यू कॅनॉट बिलीव्ह ज्ञानेश्वरी होती. तिथे विपश्चना आणि ज्ञानेश्वरी दोन्ही गोष्टी कैद्यांना रोज शिकवल्या जातात. सकाळी उठल्यावर विपश्चनाचे शोय असतात, त्यामुळे लोक मेडिटेशन करतात, मग ज्ञानेश्वरी लागले असते शिकतात. ते घेऊन सेंटर असतं सगळीकडे. आणि श्रीयम जर बोलत होते तेव्हा मी त्यांच्या वेळात पाणी पाहिलं तेव्हा एका म्हणजे तो उठून विचारलं मला तुमचा अनुभव आहे. आणि त्या श्रीयमने त्याला ते म्हणले हो तुला मिळेल, तू येशील माझ्याकडे म्हणून. तिथे म्हणजे इथे तर काही घेऊ शकत नाही तुरुंगात. ते म्हटलं शरीर हा सुरुंग आहे, काळजी करू नकोस, त्या तुरुंगात सुटण्याचा तुला मी मार्ग सांगेन, तू येशील माझ्याकडे असेल ते. तर क्रोधाच्या क्षणी फक्त कुठेतरी चूक झाली म्हणून तो गुन्हा घडला आणि आम्हाला त्याचा खूप पश्चाताप आता होतोय, पण काही शिक्षा भोगलेला काही इलाज नाही म्हणून आम्ही इकडे होतो. अशी भावना असली खूप लोक होतो. त्यामुळे आपण सुदैवी आहोत की आपला आता क्रोध लिमिट न राहिला, अशा काही गोष्टी आपल्या हातनं घडत नाही. कामात संजयाते कामं धायते विषयान् पुसः अंगस्तेषु उपजायते संगात संजयाते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह.
समूह म्हणजे काय? संमोहन हे आपल्याला माहिती आहे. संमोहित हिप्नोटाईज करतात ना. हिप्नोटाईजचा अर्थ काय? की जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं जातं काहीतरी दिसतं. असं आडवं ठेवतात, माणूस कापून दाखवतात, काय वाटेल ते होत नाही, असं करतात वगैरे. संमोहन विद्या हा वेगळाच विषय आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल संमोहन संमोहिनी ज्या प्रकारे घालतात, म्हणजे हे त्याच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं दिसायला लागणे, त्याचा अर्थ संमोहन आहे. किंवा भात हरपणं, याचा अर्थ संमोहन. असं संमोहन हे क्रोधामुळे उत्पन्न होतं. तर मन तुमचं विचलित झालं की पुढची स्टेप काय? तर संमोहन. आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसणं याची सगळ्यात नेहमी दिलेली वेदांतांनी म्हणजे रज्जू सर्पणी आहे. की तुम्ही जाताय, अंधार आहे, दोरी पडलेली आहे, अंधारामुळे तुम्हाला असं वाटतं साप आहे, आणि त्या क्षणी असं खरंच वाटतं साप आहे, आणि म्हणून हा साप आहे असं वाटल्यामुळे बुद्धीमध्ये जे सापाविषयी साठवायला असतं, काय वापरेल, काय माहिती हा कुठला साप आहे, म्हणणारे का कोबरा आहे, चावला तर काय होईल, हॉस्पिटल जवळ नाहीये, कोण मला नेईल तिकडे, मी ऐकले गेलेले लोक, हे सगळं मनामध्ये उत्पन्न होतं. आणि त्या भीतीमुळे सगळे बदल होतात. प्रत्यक्षात याची गरज आहे का? नाही, प्रत्यक्षात ते नाहीच आहे तसं काही. त्यामुळे आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी होतात की ज्या आपल्या इमॅजिनेशननी होतात. समूहाचा अर्थ काय? नसलेल्या गोष्टी आहे असं वाटल्यामुळे होणार इमॅजिनेशन. जशी एक जोक मी ऐकला होता की दोघं चालले असतात आणि तो एक माणूस म्हणतो बघ साप, तो म्हणतो नाही दोरी, तो म्हणतो नाहीये सापच आहे, तो म्हणतो हो तुला बॅट लावून दाखवतो दोरी, त्याला ते पडतं. तो म्हणतो आहे पण तू जवळ जाऊ नकोस आहे, तुला कळलं ना, तू जवळ जाऊ नकोस का? तो म्हणतोय बघ तुला माहिती दोरी आहे, मला माहिती दोरी आहे, पण सापाला कुठे माहिती दोरी आहे? बाळ हरपलेला असणं कन्यारचित असावं होते. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृती विभ्रमा. स्मृती त्याचा अर्थ मेमरी असा पण आहे, आणि परत आत्मस्मृती असा पण आहे. समूहामुळे आत्मस्मृतीचा विसर पडतो. अजून याच्याविषयी गमतीची घटना मी प्रत्यक्ष पाहिलेली भीतीमध्ये असताना, की समूहामुळे स्मृती कशी जाते. तर आमच्याकडे ना इंटर डिपार्टमेंटल क्रिकेट मॅचेस व्हायच्या, सगळे असं ना प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल, क्लिनिकल. तसं एकदा आमच्या विद्येच्या ग्राउंडला रेडिओलॉजिस्ट वर्सेस पॅथॉलॉजिस्टची मॅच चालू होती. तर रेडिओलॉजिस्ट म्हणजे काय? सगळे डायग्नोस्टिक वाले, त्यांचा पेशंटशी त्याचा संबंध ऑलमोस्ट संपलेला असतो. क्लिनिकलचे आणि पॅथॉलॉजिस्ट म्हणजे परत डायग्नोस्टिक मध्ये की मायक्रोस्कोपी बघून रिपोर्ट लिहिणे. प्रत्यक्ष पेशंट इंटरॅक्शन काही नसते. एकदा हे झालेलं क्लिनिकलचं हे नॉलेज जरी असेल ते संबंध संपलेला असतो ना. तर ते क्रिकेट चालू होते मॅच, आणि जोरात फास्ट बॉल टाकला आणि त्याच्या डोक्याला हेल्मेट नव्हतं, पण तो पडला बेशुद्ध. तुम्ही कल्पना करा, 2 रेडिओलॉजिस्ट बॅटिंग करत होते, 11 पॅथॉलॉजिस्ट फील्डिंग करत होते, बाकीचे सगळे याच्यामध्ये बसलेले रेडिओलॉजिस्ट डॉक्टर होते, 22 तरी डॉक्टर होते, तरी सगळे डॉक्टर 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 स्मृती काही का क्षणिक का विना आपण चालतो. त्याच्या स्मृतीचा दोन्ही अर्थ करता येतात, की स्मृती जाणे याचा अर्थ आत्मस्मृती जाणे हा पण आहे, आणि अनेक भाष्यकारांनी याचा अर्थ जी व्यावहारिक स्मृती, ज्याला आपण मेमरी म्हणतो, अशी जाणं पण आहे. हे खरं आहे. असं होतं ना की जसं टेन्शन येतं, मी प्लॅन झाले होतं की नाही, म्हणजे अवेलेबल आहे सगळे, बाहेर गेल्यावर मला सगळं आठवलं परत, पण त्या क्षणी मला काहीही आठवलं नाही. असं का हवं बरं? जसं पाहिलं तर मेंदूची फॅकल्टी आहे, त्याच्यामध्ये
सगळ्या गोष्टी ज्या संस्कारित आहेत त्या कायमस्वरूपी चाललेल्या आहेत. पण तरी पण असं काहीतरी होतं, कुठला तरी ताण असा येतो की ती सगळी अवेलेबल इन्फॉर्मेशन तुमची त्या क्षणापुरती बंद करून टाकतात, नॉट अवेलेबल फॉर यूज. जसं करणारा शाप होता, त्याला सांगितलं होतं की जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझं सगळं विसरून जाशील. ऍक्च्युली तसं दुसरा तू विसरला ऍक्च्युली सगळी विद्या जी तो दिवसाला 12 तास प्रॅक्टिस करत होता त्याची नावं विसरलं. असं मानायचं अर्थ नाही. काय झालं, तो समूह कोणी निर्माण केला होता, प्रत्यक्ष भगवान निर्माण केला होता, पण पूर्णपणे विस्मृती झाली, नॉट अवेलेबल. समूह हा स्मृती विग्रह, आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये. समूह जेव्हा होतो तेव्हा आत्मस्मृती पण जाते, मी कोण आहे याचं भान पण जातं, आणि व्यावहारिक स्मृती पण जाते. माझ्या मते दोन्ही अर्थाने बरोबर आहे. आणि स्मृती प्रवशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात मनुष्य. स्मृती गेली की बुद्धी पण गेली, कारण आत्मस्मृती जेव्हा जाते, स्वामीजींनी इथे लिहिलं आहे, बुद्धिनाशात प्रणश्यती याचा अर्थ तो खऱ्या अर्थाने मरतो असा, याचा अर्थ काळात जातो. आपण म्हणतो त्याला काही कळतच नाही आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे. हा विवेक ज्या बुद्धीमध्ये उत्पन्न होतो ती बुद्धीच त्या क्षणी काम करेन अशी झाल्यामुळे आयुष्यामध्ये तो सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याची शक्यता निर्माण होते. तर विवेक हे बुद्धीचं फंक्शन आहे. स्वामींनी त्या ठिकाणी म्हटलं होतं की विवेक हा बुद्धीचा भाग आहे आणि संयम त्याचं दृश्य स्वरूप आहे. त्यामुळे एकदा विवेक गेला की संयम जातो, आणि संयम गेला की सगळ्या चुकीच्या गोष्टी करतो. तर हा खूप सुंदर श्लोक आहे. आणि याची सुरुवात कुठून होते हे कधी विसरून चालणार, की आहे तो विषयांचा, की विषयांचा संघ निर्माण इथनं होतो. कुठे थांबा, भगवद्गीता सगळं सांगते कॅस्कॅड, ठीक आहे, आम्ही मेडिकल विषयाला कॅस्कॅड म्हणतोय, काय रिएक्शन निर्माण होते, पण आपल्याला कुठेही थांबवता येणं शक्य हे पण खरं आहे. पण सगळ्यात पहिल्या ठिकाणी थांबवणे जास्त श्रेयस्कर आहे. तुम्ही त्याचं चिंतन करू नका. आणि म्हणून आपल्याकडे मग आता उलटा आपण विचार करायला लागलो की बुद्धीला विशिष्ट काम करायला का लावायचं, की का स्वाध्याय करायचे. कारण तुम्ही जर स्वयं सोडलं, काहीच नाही, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असे म्हणतो, काही नाही असं म्हणले की अनेक गोष्टी स्क्रोल करत बसतो. उपजत कोणा जो आहे मनाचा तो असा आहे की कुठेतरी तिसरीकडे जावं जायचं. आणि म्हणून एक टार्गेट द्यायला, आपल्याकडे स्वाध्याय जे आपण करतो, अभ्यास जे करतो, त्याचं महत्व याच्याकरता आहे की जो विषय आहे त्या विषयावर फोकस ठेवता आला पाहिजे. त्याचं कारण दुसरं असं आहे की जर शेवटी आपल्याला स्थिर बुद्धियोग आपण शिकतोय, बुद्धी स्थिर करायची, बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची ही आहे की तुम्ही ज्याच्यावर बुद्धी फोकस करणार आहात ते ध्येय, तो ऑब्जेक्ट तुमचा जर स्थिर असेल तर बुद्धी स्थिर राहील. जर तुमचा ऑब्जेक्ट बदलता असेल तर ती कशी स्थिर राहील. तर ध्येय काय स्थिर पाहिजे. ध्येय स्थिर असेल तर ध्येयाला एकरूप होणारी बुद्धी स्थिर राहील. आपण ते म्हणतो ना, डोंट चेंज द गोल पोस्ट. आयुष्यामध्ये सतत बदलत राहू नका गोल पोस्ट तुमचं. एक गोष्ट म्हणून ज्या ईश्वरा वाचून काही जी आणिक लाणी नाही ते एकच बुद्धी बाई अर्जुनाले, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणते ते खरं. दुसरं तिसरं घेणंच नाही, हेच फक्त मला करायचं आहे. आणि ह्याला जे अनुकूल असेल तेवढंच मी करणार. तसं जर नाही केलं तर मग बुद्धी हलत राहते, बुद्धीमध्ये कंप निर्माण होतो. विकंपित योग सांगितलंय 10व्या अध्यायामध्ये विभूती विकंपित योग असं म्हटलं जातं की जिथे बुद्धी कंप पावत नाही अशी निष्कंप बुद्धी अर्जुना तू ठेवायला पाहिजे. बुद्धीच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं विशेषण कुठलं असेल तर निष्कंप काय, न कंप पावणार, न हालणारी बुद्धी. जसं मनाच्या बाबतीतलं सगळ्यात महत्वाचं विशेषण हे सरलता आहे. मनाचा प्रॉब्लेम वाकडं होणं आहे, वक्रता हा त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि बुद्धीचा प्रॉब्लेम हा कंप पावणे. तर बुद्धी ही निष्कंप झाली पाहिजे, मन हे सरळ झालं पाहिजे. अर्जुनाला
गीता सांगण्यामागे उद्देश तोच होता, कारण अर्जुन या शब्दाचा अर्थच रुजू, याचा अर्थ सरळ, स्ट्रेट फॉरवर्ड असा आहे. तर ज्याचं मन स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्याला तर सांगितलं गेलं, फक्त त्याचा प्रॉब्लेम बुद्धी त्याची कंप पावत होती, म्हणून ती निष्कंप होण्याकरता हे सांगितलं गेलं. कारण असा प्रश्न खूप जण विचारतात की अर्जुनाला कशाला सांगितली गीता, त्यापेक्षा दुर्योधनाला सांगायला पाहिजे. सगळ्यात स्मॉलेस्ट टळली असते ना, दुर्योधन जर कन्व्हिन्स झाला असता, युद्ध झालं नसतं, अर्जुनासमोर शेवटी युद्ध झालं असतं. तर त्याच्या भगवंताने त्यांच्या बाजूने प्रयत्न केला होता. जेव्हा दूत म्हणून गेले होते तेव्हा त्यांनी दुर्योधनाला हेच सांगायला गेले होते, आणि केवळ युधिष्ठिराची इच्छा म्हणून गेले होते की तू हे करू नयेस. पण दुर्योधनाचं ते फेमस स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे की जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मं न च मे निवृत्ती, केनापि एकेन युधिष्ठिरेण यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि. मला सगळं कळतंय, तू सांगतोयस काय चांगलंय काय कळतंय, नथिंग डू, तू सांगू नको मला. पण माझी प्रवृत्तीच नाही त्याला करण्याची किंवा वाईट सोडण्याची नाही. आणि त्याच्यावर पुढचा त्याचा युक्तिवाद आहे की जो कोणी एक आहे आतमध्ये बसलेला, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. थोडक्यात त्याला सोयी वागायचं. आणि म्हणून असं आहे महाभारतामध्ये की जेव्हा दुर्योधन जेव्हा गांधारीला नमस्कार करायला गेला, मला माझे आशीर्वाद दे, त्याला माहिती होतं जे व्रत आहे, भक्ती बांधलेली आहे, तिने जर आशीर्वाद दिला तर ते खरं होईल, इतकी तिचं तपाचं सामर्थ्य आहे. आणि तिने वाकला की मला आशीर्वाद दे. तर तेव्हा गांधारी असं म्हणलेली की तू जर सत्याच्या मार्गाने वागलेला असशील आणि कायम सज्जनांच्या पाठीशी उभा राहिला असशील तर तुझा विजय होते. म्हणजे थोडक्यात पूर्ण गांधारी होती, असा आशीर्वाद तिने दिलेला आहे. याला म्हणायचं सर्वता. तर त्याच्यामुळे हा श्लोक खूप महत्वाचा आहे. आपल्याला सिक्वेन्स सांगणारा श्लोक आहे. एकात एक गोष्टी कशा उत्पन्न होतात आणि कुठे आपल्याला चुकू शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चिंतन कसलं करतो आपण, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तिथेच खरं थांबायला पाहिजे. रूट कॉज तो आहे. म्हणजे कायम माणसाने ना रूट कॉज काय आहे हे समजून घेतलं आणि तिथेच मुळाशी घाव घातला तर पुढचं काही निर्माणच होत नाही. तर एकदा पुढे झालं की ते किती भडके तुम्हाला सांगता येत नाही. ते जॉमेट्रिक प्रोपोर्शन मध्ये भडकू शकतो. ते लिनियर जातं असं नाही दरवेळेला. पुढचे श्लोक घ्यायच्या आधी मला वाटतं म्हणूनच ना अभंग ऐकूया. पाठी आहे की मला पाठी हरिओम. विठ्ठल आवडी प्रेम भाऊ, विठ्ठल आवडी प्रेम भाऊ, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम आवडी प्रेम भाऊ, विठ्ठल आवडी प्रेम भाऊ, तुट
तुटला हा संदेह, तुटला हा संदेह, भवमूळ व्याधेचा, भवमूळ व्याधेचा, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, हेची नाम आभासार. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. म्हणा नरहरी उच्चार, संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव. नेघो नामा विण काही, नेघो नामा विण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही, नामा म्हणे तर लोपाही, नामा म्हणे तर लोपाही, नामा म्हणे तर लोपाही, विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव. हरि ओम. खूप छान. पुढचा श्लोक म्हणूया आपण. रागद्वेष विरुद्धैस्तु विषयानिन्द्रियश्चरन् आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. राग आणि द्वेष दोन मनात उमटणारे रिॲक्शन्स आहेत. गोष्ट आवडली, इंद्रियांना अनुकूल वाटली की छान वाटत, प्रतिकूल वाटली की वाईट वाटत. छान वाटण्याला राग असं म्हणतात, त्याला अनुराग असं सुद्धा म्हणतो. आणि नको असे वाटले की तो तिटकारा उत्पन्न होतो. आता राग आणि द्वेष हे इंद्रियांमुळे होतं का? आम्ही 11 एप्रिलच्या फ्लाईटने आलो. पुण्यामध्ये एवढं उकडं होतं. रात्री 2 आपल्याची डायरेक्ट फ्लाईट होती. जायच्या आधी ते गार पाण्याने शॉवर घेतला आणि इकडे मॅक्लोडगंजला आलो. मला बर्फ पडला होता त्या दिवशी. आणि चुकून गिझर चालू होता ऍक्च्युली, पण चुकून पहिलं ते गार पाणी असतं ना, घेतलं गार पाणी आलं. आणि हा श्लोक मला पहिल्यांदा आठवला. की म्हणणार 12 तासाचं परत
तेच गार पाणी तेच पडलं पण रिॲक्शन किती वेगळी आपली. तर गार पाणी पडलं फक्त राग आणि द्वेष, कारण मला त्याचा अनुकूल नाही. याचा अर्थ असा आहे की तो इंद्रियांचा विषय नाही, तो मनाचा विषय. मन म्हणत नाही एक बाहेर थंडी आता गरमच पाहिजे. आणि प्रत्येक याच्यामध्ये ठरवणारं मनच असतं, विषयाला ताकद देणारं मनच असतं. काय हवंय काय नकोय. इंद्रिय विचारे पोस्टल सारखे संदेश पोचत इकडनं तिकडे तिकडनं इकडे. त्यांना स्वतःची अशी काही मर्जी नाही, ते सगळे मनाच्या मर्जीमध्ये असतात. आणि म्हणून हा श्लोक असं सांगतो की आत्मा याचा शब्द अनेक ठिकाणी आत्मा असा होतो, मन याचं होतं की मनाला तू वश करून गेला पाहिजेस. आत्मवश्य विद्या आत्मा प्रसादामध्ये गच्छति. मनाला जर वश केलंस तर तुला प्रसादाच्या कडे जाता येईल असं सांगतो. नाहीतर ते इंद्रिय राग द्वेष निर्माण करत राहते मनाच्यामुळे. बरोबर ना? की खरंच इंद्रिय किती फक्त प्रामाणिकपणे संदेश पोचवायचं काम करत असेल. अप्रतिम उदाहरण म्हणजे त्याला आम्ही फॅन्टम लेक म्हणतो. ज्याला आम्ही शिकवतो त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक न्यूरोमा असं म्हणतो. म्हणजे कसं असतं की क्लासिकलचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, घडलेली उदाहरण की बॅटल फील्ड मध्ये जेव्हा पायाला गोळी लागते सैनिकांच्या, तेव्हा बरेच वेळा इमिजिएट ऑन फील्ड ॲम्प्युटेशन करायला लागतं, पाय कापायला लागतो. त्यामध्ये गॅंग्रीन सगळं तर मरेल म्हणून. तर असं समजा पायाला 2-3 गोळ्या लागल्या आणि विलोनी ॲम्प्युटेशन केलं त्याचं, आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बरं होते, गुण अशी होते, आणि तेव्हा जे सर्जन भेटायला येतात तेव्हा ते पेशंट त्यांना माहिती नसतं, बरेच सांगत नाही सुरुवातीला आर्टिफिशियल लेग लावायचं, ट्रॉमा मेंटल ट्रॉमा म्हणून काही वेळा सांगतात, काही वेळा सांगत नाही. तर पेशंट डॉक्टरला सांगतात की ते जर अंगठ्याला खासतंय खूप किंवा अंगठ्याला दुखतोय तर काहीतरी करा, मलम बिलम लावा. त्याला सांगायला लागतं की तुला खाली पाय नाही आता, गुडघ्याचा पाय नाही. मग अंगठ्याची वेदना कशी होती? मग अंगठ्याचं सेन्सेशन याचा अर्थ असा आहे की अंगठ्यापासून जी नर मेंदूला येत होती ती कुठेतरी कट केली, बरोबर? ती कट केल्यावर तिथे थोडीशी ती ग्रो होते, न्यूरोमा असं म्हणतो, आणि ती सेन्सेशन निर्माण करते. आणि मेंदूला सवय नाही असं वाटतं की ते सेन्सेशन अंगठ्यापासूनच येते, तेव्हा असं वाटतं अंगठ्याला असं. नोन एक्झाम्पल मेडिकल की जस्ट टू टेल की इंद्रिय हे प्रामाणिकपणे फक्त सेन्सेशन पोचवत असतात, बाकी दुसरं काही करत नाही. ते अस्तित्वात नसलं तरी सुद्धा ती संदेश वाहिनी तशीच यंत्रणा तसंच कार्यरत असते. जस्ट कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड गिव्ह द ब्रेन. इंटरप्रिटेशनचं काम ही पुढची गोष्ट. त्याच्यामुळे राग आणि द्वेष या ज्या गोष्टी उत्पन्न होतात हे करणारा कोण आहे तर मन आहे. आणि म्हणून मनाला वश करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काल स्वामीजी सांगत होते की सगळ्या साधना ज्या आहेत ते चित्तशुद्धीसाठी आहे. चित्तशुद्धी याचा अर्थ काय की मनाला वश करणं. मनाला वश करण्याचा अर्थ काय? मनाला वश करण्याचा अर्थ खरा आहे की मनाला नाहीचं करावं. आपल्या संतांनी सांगितलं होतं की मन थोडस कन्फ्युजिंग आहे, पण मन हे नाथिले संती नाही निरोपिले वया कोणाचे नाव बोले मन हे आहे. म्हणजे संतांनी कधी मनावर निरूपण केल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाही. मन ही गोष्ट एक्झिस्टंटच नाही असं ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी सोडून दिले. आता काय मग एवढं तर तुम्ही अनेक ठिकाणी मन 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 म्हणजे इनफॅक्ट एकमेव अशी गोष्ट जायचं असं म्हणतं ना, आम्ही बघितल्याशिवाय काही मान्य करत नाही. बापदापर्यंत श्राद्ध करायची शास्त्राची भूमिका आहे. याला चॅलेंज आहे की कुठल्याही तुम्ही जगामध्ये भाषा बघा त्याच्यामध्ये मन किंवा माइंडला पॅरल शब्द आहे. हा मन सगळेजण मान्य करतात. कुठे मनाचं कुठे दाखवा, प्रूव्ह युअर माइंड. तुम्हाला मन हे सिद्ध करून दाखवा. शास्त्राला अजूनही सिद्ध करता आलेलं नाही मन म्हणजे काय, डिफाईन पण करता आलेलं नाही, पण तुम्ही मन मान्य करता. सगळ्या ब्रँचेस सायकोलॉजीच्या सायकेट्रिकच्या या बेसिक ऍझम्पशनवर आहे की मन आहे.
आणि आता सांगतात की मन तुम्ही सिद्ध करून दाखवा ना आहे. कुठे सिद्ध करू नाही करताय. असं सांगितलं जातं की तुम्ही जे आहात समोरच्याला दिसताय ते शरीर आहे आणि तुम्ही डोळे मिटल्यावर तुम्हाला आतमध्ये आपण आहोत असं जे वाटतं ते मन आहे. वन इज सब्जेक्टिव्ह रियालिटी, द अदर इज ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. अशा तुम्हाला पाहू शकता सब्जेक्टिव्ह रियालिटी. डोळे मिटल्यावर जे पहिल्यांदा वाटतं की आम्ही संघाचा पुरता आहे त्याला मन असं म्हणायचं. सत्तेसेवा म्हणायचंय की एव्हरी वन इज थ्री असं म्हणायचं. एव्हरी वन इज थ्री असं म्हणजे वाचन तुम्ही एव्हरी वन इज थ्री. फर्स्ट व्हॉट अदर्स थिंक यू आर, सेकंड व्हॉट यू थिंक यू आर, अँड थर्ड व्हॉट यू रिअली आर. तुम्ही खरे कोण आहात तिसरी रियालिटी ते मला माहिती. आय नो आय एम गॉड, यू डोंट नो, दॅट्स व्हाय यू आर नॉट हॅपी. म्हणून तुम्ही जाता खरी गोष्ट. त्याच्यामुळे मनाला वश करण्याचा अर्थ काय तर मनाच्या पलीकडे जाण्याचा असा आहे. आणि जसं ते 5 इंद्रिय, लगाम आणि सारथी असं एक दृष्टांत आपण पाहिला ना. 5 इंद्रिय म्हणजे 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय. लगाम म्हणजे मन आणि त्याच्या हातात असली बुद्धी. बुद्धीच्या ईश्वराच्या हातात दिली तर सगळे इंद्रिय काबू झाला. हा तसा एकदम आवडणारा आणि पटणारा व्हिज्युअल दृष्टांत. तसा दुसरा असा आपण देऊ शकतो की रस्सीखेच चालली पार्टी असं नाही. रस्सीखेच आपण पार्टी पाडतो तर एका पार्टीत कोण कोण आहे सगळे विषय, जगातले सगळेच विषय. मग त्या विषयांना ग्रहण करणारी सगळी इंद्रिय, इंद्रियांना ताकद पुरवणारं मन, हे सगळे एका पार्टीत आले. आणि दुसऱ्या पार्टीत या साईडला कोण आहे तर बुद्धी विचारी आणि तिच्या मागे त्या बुद्धीला शक्ती देणारी जी काही चैतन्य शक्ती आहे ती शक्ती. आपला प्रॉब्लेम काय होतो, हे इकडची जी लेफ्ट पार्टी आहे ना बुद्धीला खेचून इकडे आणते, सारखी खेचून आणते. आणि उद्देश काय स्थिर बुद्धी योग शिकायचं की बुद्धीने मनाला इकडे खेचलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत बुद्धी खेचली जाते तोपर्यंत तिला सामान्य बुद्धीच म्हणायचं. ती वेगवेगळे रंग घेते. म्हणून द्वेष बुद्धी आहे किंवा दया बुद्धी आहे. म्हणजे मनाचे रंग ज्या बुद्धीला येतात त्या ती या पार्टीत खेचली जाते ना म्हणून त्या प्रकारे ती वागते. पण जर बुद्धीने इकडे आणलं मनाला तर बुद्धी आणि मन हे एकरूप होतात. अर्जुना समर्थ चित्ताचे हे जी सार जाण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. डेफिनेशन सांगून टाकले योगाचं सार काय आहे. इव्हन मन बुद्धीच्या साईडला आलं आणि मन बुद्धीमध्ये मिळून गेलं तर मन आणि बुद्धी वेगळे राहतच नाही. ते सार जाण योगाचे सांगितले. 2 फॅकल्टी वेगळ्या आहेत. एक नियम तयार करणारी फॅकल्टी श्रेयस आणि प्रेयस शब्द जो आहे याच्यातूनच आले की जिला काय कळतं की श्रेयस्कर काय मी काय केलं पाहिजे ती बुद्धी आहे. डिसिजन मेकिंग लॉ तयार करणार आणि इम्प्लिमेंट करणारं मन आहे. आपला प्रॉब्लेम असा आहे की डिसिजन मेकर आणि इम्प्लिमेंट करणारे यांच्यात मुळात तफावत आहे. रूल केले ते ठीक आहे पण ते पाळले जात नाही. तसेच्या तसेच कधी पाळले जातील की मन आणि बुद्धी एकच असतील तेव्हा अनुशासन. आणि म्हणून हा शब्द खूप महत्वाचा आहे की जर तसं झालं, जर बुद्धीने मनाला त्या साईडला खेचलं आणि मन बुद्धी एक झालं तर जे काही आहे ते बुद्धीचे निर्णय 100% फॉलो होतील. आणि याच्याकरता काय करायला पाहिजे तर याच्याकरता पुढचा श्लोक आहे पण त्याच्याकरता महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की ती बुद्धी त्या परमात्म्याशी एकरूप झाली पाहिजे. आधी मागे तिचा जो ओढणारा आहे तिच्याशी तिने ताकद लावून एकरूप होईल. तसं आलं की ते मन बरोबर येते आणि मन आलं की बाकीचे विचारायचे लिंबुटी इंद्रिय विषय वगैरे काही प्रश्न होत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द लिखित पहिल्यांदा आणलाय की प्रसादामध्ये गच्छ. आत्मविषयी विद्यात्मा जर मन बुद्धीला वश झालं इट रिझल्ट्स इन टू प्रसाद. प्रसाद हा शब्द जो आहे प्रसन्नता निर्माण करून त्याला प्रसाद असं म्हणतात. शंकराचार्यांनी सांगितली व्याख्या की अशी मनाची अवस्था की ज्याच्यामध्ये
पुढचा श्लोक सांगतो की दुःख हे तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. पुढचा श्लोक म्हणून घेऊन मी एकदम या प्रसादाविषयी बोललो. म्हणून माहिती प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसे याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. काय ऍडव्हान्टेज आहे मला प्रसाद मिळण्याचा? तर खरं ऍडव्हान्टेज की सर्व दुःखांना हानिरस्योपजायते, सगळ्या दुःखांचा नाश होतो असं भगवद्गीता सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एक पुढे स्टेप केले की देखे प्रसन्नता, देखे अखंडित प्रसन्नता, आती जेथ चित्ता, तेथे रेगणे नाही समजता संसार दुःख. म्हणजे अखंडित प्रसन्नता जी अशी प्राप्त होते तेव्हा दुःखाला शिरकालाच मिळत नाही. नाश याचा प्रश्नच नाहीये, ते येतच नाही आतमध्ये. देखे अखंडित प्रसन्नता आती जेथ चित्ता, तेथे रेगणे नाही समजता संसार दुःख. जैसा अमृताचा निर्जरू, प्रसवे जयाचा जठरू, त्या सुधा तृषेचा अडदरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, ते दुःख कैसे ती आहे, तिथे आपली बुद्धी राहे परमात्मा रूप. अमृताचा निर्जर, पोटामध्ये अमृताचा निर्जर, पिण्याचं पण कष्ट नाही. पोटामध्येच आपल्या ऍसिड माहिती, आपण इमॅजिन नाही करू शकतो पोटामध्ये अमृत. पण जर तसं उत्पन्न झालं पोटामध्ये, तर काहीच त्याला सुद्धा तृषेचा अडदरच येणार नाही. तसं हृदय प्रसन्न आहे. तसं त्याचं हृदय जेव्हा कायम प्रसन्न असतं तेव्हा त्याला कुठलंही दुःख टच करू शकत नाही. तैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुग. पुढे म्हटलंय त्याचं, जसा निर्वातीचा दीप असतो की अजिबात वारा न लागणारा दिवा असतो, तशी त्याची बुद्धी होते. कुठल्याही गोष्टी हलूच शकत नाही. सर्वथा नेणे कंपू, कंप पावत नाही त्या बुद्धीमध्ये. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. कधी होत आहे की जेव्हा बुद्धी स्वरूपाशी युक्त झाली असते तेव्हा. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं की बुद्धी स्वरूपाशी युक्त झाली पाहिजे. आपलं टार्गेट काय आहे की स्थिर बुद्धी करायची. त्याच्याकरता सोल्युशन काय? ती स्वरूपाशी कायम कनेक्टेड असली पाहिजे. ती जर कनेक्टेड असली तर ती स्थिर राहील, नाही तर राहणार नाही. आणि मग ते ओळखायचं कसं? तर क्रायटेरिया प्रसाद. प्रसादामध्ये प्रसाद म्हणजे प्रसन्नता कायम चेहऱ्यावर वाटली पाहिजे. स्वामी म्हणायचे की प्रसाद किंवा प्रसन्नता ही 3 फॅक्टर्सवर अवलंबून असतात. स्वामींकडे पहिल्यांदा जायला मी कुठे वाचलं नव्हतं आधी की काय शांती, आनंद आणि पावित्र्य या तिन्हीचा कॉम्बो असतो. कॉम्बो म्हणजे प्रसाद. किती प्रत्येकाचं पर्सेंटेज पाहिजे असं काही हे नाही. किती गावाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, प्रत्येकाचं किती टक्के टाकायचं असं ते तुम्ही ठरवा. रेसिपी तुम्ही ठरवा. जसं आता परत चहा आठवतो आली मला, की प्रत्येकाला चहा करतो वेगळ्या पद्धतीने करतो. पुढे आधी पाणी ठेवतात, चहाची बनवतात, शेवटी दूध घालतात. कधी कधी ते अर्ध पाणी अर्ध चहा आधीच घालतात. साखर कोणी आधी घालतो, कोणी नंतर घालतो, कोणी सेपरेट ठेवतो. तसं आपण ठरवायचं की आधी शांतीचं आदरण ठेवायचंय, थोडं तापत मंद आचेवर, मग त्याला उकळी कुठल्या दुसरीकडे अर्ध तापत ठेवून तो घालायचा आहे, आणि शेवटी पावित्र्य ऍड करायचंय. तुम्ही ठरवा. तिन्ही गोष्टी पाहिजे. जसं इथे शुगरलेस टी मिळतो तसं पावित्र्यलेस प्रसन्नता मिळणार नाही. की 3 पैकी 2 चालतील का नाही, तिन्ही गोष्टी पाहिजे. पावित्र्य ही गोष्ट आपल्या इथे आल्यावर काय असते ते सांगायची गरज उरत नाही. स्पेशली आता सकाळी समाधी मंदिरात जे श्लोक म्हणतो, मागे बॅकड्रॉपला सगळ्या हिमालय आहे. असं जर विचारलं की प्रसन्नता क्वांटिफाय करायची असेल आपल्याला, घरी सकाळी उठल्यावर 7 वाजता वाटते तिथले 10 पैकी मार्क द्या आणि इथल्याला मार्क द्या. तुम्हाला समजू शकतो की पावित्र्य, वातावरणाचं पावित्र्य म्हणजे काय असतं.
कारण पावित्र्य शब्द असा आहे ना की तो इंग्लिश मध्ये ट्रान्सलेटच करता येत नाही नीट, म्हणजे कळत नाही लोकांना. एस्पेशली आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट पवित्र आहे, पण ते पवित्र म्हणजे काय खरंच त्या भाषेतल्या लोकांना कळत नाही. कारण पावित्र्य संकल्पना ही मूळ आपली संकल्पना आहे. ही गोष्ट पवित्र म्हणजे काय करायचं, पण ते असल्याशिवाय प्रसन्नता येत नाही. ही गोष्ट हवी खरी. आणि ती प्रसन्नता ओळखायची कशी, तर ते अगदी सोपं आहे चेहऱ्यावर. समोरचा माणूस पाहिलं तरी आपल्याला कळत. जे वर्णन केलंय संतांचं की मुक्त्या उमललेल्या कमळासारखा चेहरा असतो, त्याच्या सानिध्यात थोडं जरी आपण राहिलं तरी आपल्याला लगेच कळतं की काय आहे त्याचा आपल्या परिणाम झाल्या शहरात. आणि त्याच्यामुळे अध्यात्मामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अंतःकरण किती निर्मळ आहे, बुद्धी किती परमात्म्याशी युक्त झाली आहे, आणि त्याचा परिणाम हा लगेचच जाणवतो, प्रसन्नता दिसते. एका प्रकारे आपण जसं ताप मोजायचा थर्मामीटर असतो ना, तसं हे सगळं अभ्यास करून गुरुदेव आणण्याचा शब्द आहे की स्पिरिटोमीटर संतांकडे तो असतो. त्याला लगेच कळतं समोरचा माणूस आला की कोण किती खोलात आहे, पाय कुठल्या पातळीवर आहे. पण एका प्रकारे साधकाला ते कळायला लागतं असं मला वाटतं त्याचा अभ्यास करून. त्याच्याकरता हे आहे की सिद्धवाडी जाऊन काय केलं, स्पिरिटोमीटर मिळाला. थर्मामीटर सारखं आम्ही आता कोणी भेटले की दुसऱ्या तोंडात घालून बघणार किती सिद्धप्रज्ञ आहे प्रसाद. म्हणजे असं म्हणतात ना की मुळात जसं थर्मामीटरला स्वतःला ताप येत नाही म्हणून दुसऱ्याचा ताप बघू शकतो, थर्मामीटर स्वतः तापला तो बघू शकतो दुसऱ्याचा ताप. तसं मुळात तुम्हाला आधी त्या प्रसन्नतेच्या पातळीवर जायला. आपलं तसं ना, आपलं फुल आपलं कमळासारखं नसतं, आपले कॅक्टस असतात चेहऱ्यावर, ते समोरच्याला कळतं. आणि प्रसन्नता ही अशी गोष्ट आहे की अनफॉर्च्युनेटली ती आपल्याला कळलंच असं नाही, समोरच्याला जेवढी कळते तेवढी आपल्याला कळत नाही. आणि म्हणून कळायला पाहिजे असं नाही, पण ती अनुभवायला मात्र नक्की पाहिजे. त्याच्याकरता गीता आपल्याला सांगते की जर प्रसन्नता असेल तर काय होणार आहे, तर दुःख प्रवेश करणार नाहीये. आणि खूप मोठं आश्वासन आहे. शेवटी आपले काकू नेहमी सांगायचे, सुनेखीले नेहमी त्यांच्याकडे आम्ही ऐकायचो की कुठल्याही प्राण्याला दुःख नको समजायचं. तुम्ही एखाद्या माणसाला झोपेतनं उठून विचार की थोडं दुःख देऊ का तुला, नको नको नको, झोपेचं आता नको म्हणे. सो आपण जे काय करतो अल्टिमेटली ते एकाच गोष्टीसाठी करतोय ना, दुःख निवृत्ती. आणि गीता काय सांगते, दुःख निवृत्ती सोल्युशन सांगते की प्रसाद मनाला प्रसन्नता जर प्राप्त झाली की दुःख येणारच नाही आलं होतं. म्हणजे याचा अर्थ काही दुःख होणार नाही का आयुष्यामध्ये, कुठले दुःख कळणारच नाही का, दात काढायचं असेल ते इंजेक्शन घ्यायला जाणार नाही का, डायरेक्ट प्रसन्न काढा असं नाही होणार. असं असतात ना का ससूनमध्ये असे योगी पाहिलेले आहेत की जे डॉक्टरला सांगायचे, डॉक्टर की स्पॉट मला आठवत आहे, ऍब्सेस अशी केस होती, 2 ऑपरेशन थिएटर असतात, छोट्या प्रोसिजरसाठी वेगळी ओटी असते, ते नुसते लोक ऍब्सेस देतात आणि ते डे ओपीडी असते, 2 तास पेशंटला थांबून परत पाठवायचं. आपल्याला काहीतरी हाडामध्ये झालं होतं त्रास, असं भव्य अवस्थेतला होता. आणि तो म्हटलं काय, तो म्हणजे इंजेक्शन देऊन ते कापायला लागेल त्याला. तो म्हटलं थांबा मला 10 मिनिटं द्या. आणि तो 10 मिनिटात अत्यंत निश्चल राहिला, आणि नंतर असं पाहिलं त्या पॅकेट आणि नंतर म्हटलं करा काय करायचं. काय ती व्यवस्थित डीप ऍब्सेस विदाऊट लिग्नोकेन म्हणजे विदाऊट इंजेक्शन ड्रेन केली, सगळं काढलं, काही तो कच्चू हल्ला नाही. अशा शक्ती असतात लोकांकडे. म्हणजे मी अनेक ठिकाणी अनेक बांगम्यामध्ये पण आहे की ते थोडक्यामध्ये विलग होतात त्या पर्टिक्युलर पॉइंटला विड्रॉ करतात. आणि त्यामुळे शरीरात आपण कसं बघू शकतो त्यांच्या शरीरात, ते स्वतः शरीराकडे बघत असतात, त्यांना वेदना जाणवतच नाही. आणि झालं की ते परत ते शरीर श्री यांच्या चरित्रामध्ये असे उल्लेख झाले.
समजून गेलं तर काय वाईट नाही, आपण हिमालयात आलोय असे योगी इथे आहेत. पण निदान आपल्यासाठी प्रॅक्टिकली काय तर शरीराची सेन्सिटिव्ह आहे. शरीराला काही जर दुखापत झाली की ते लगेच सांग. पायात छोटा काटा तूच जरी गेलं डोळ्यामध्ये तरी आपल्याला लगेच त्या क्षणी कळतं की ते तूच आहे. का कळतं? बिकॉज दॅट्स ओनली लँग्वेज बॉडी हॅज. पेन ही शरीराची लँग्वेज निर्माण करतं, जेणेकरून आपण ते काढावं. तूच काढलं की वेदना गेली, बरोबर ना? तो प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम असा आहे की बरेचसे प्रॉब्लेम असे आहेत की ते शरीरापासून निर्माण होतात. पण एक ॲरो, एक सुई टोचली असते, पण दुसरी सुई मनाची असते. आता एका सुईने होणाऱ्या वेदनेपेक्षा नंतर ते का झालं ही दुसरी सुई जी नंतर टोचत राहते ना, त्याच्यामुळे जास्त दुःख आयुष्यात निर्माण होतं. असं सगळ्यांच्या अनुभवाचं आहे की प्रत्यक्ष वेदना निघून गेली आता, पण ते जी टोच लागली ती काही जात नाही. आणि भगवद्गीता असं सांगते की त्या पहिल्या सुईपासून दुसऱ्या सुईच्या ह्याच्यापर्यंत जाण्यासाठी जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिज मध्ये तुम्ही प्रसन्नता आणा. तिथे जर प्रसन्नता ठेवली तर त्या दुसऱ्या सुईचा तुम्हाला त्रास होणार. पहिली सुई तशीच आहे. ऍक्शन रिएक्शन म्हणतो आपण, 7 प्रतिसाद. तर बरेचसे दुःख आणि हे सगळे आता वेस्टर्न सायंटिस्ट पण मान्य करतात. आता एक सर्वज्ञानांच्या लेक्चरने ऐकलं होतं की ग्रीफ कॉन्फरन्स आहे अमेरिकेमध्ये. दुःखात विषय होता याचा. आणि त्याच्यामध्ये कुठल्या हार्वर्डचा प्रोफेसर होता, त्यांनी ते आणलं होतं शेती मोठ्या मी जसं केलं तसं वेगवेगळे त्यांनी फ्लोचार्ट्स आणले होते दुःखाची कारणं वगैरे, आणि त्यात विषय सर्कल्स केले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की माणसाची जेवढी दुःख मी पाहिली त्यातली 5% दुःख ही ऍक्च्युअली शरीराची असतात, इन्फ्लिक्टेड असतात, आणि बाकीचे सगळे 95% विषय असतात दुःख क्रिएटेड असतात, सेल्फ क्रिएटेड असतात, की ती ऍक्च्युअली एक्झिस्टेड नसतात पण ती क्रिएटेड असतात. आणि याची अगदी ढोबळ उदाहरण आहे. उदाहरण आता अमेरिकेमध्ये आता तुला माहिती आहे की अमेरिकेमध्ये झोपेच्या औषधावर जेवढं त्याचं बजेट आहे ना, तेवढा त्याच्या 10% बजेटचं भारताचं हेल्थवर नाही पूर्ण. $1 billion स्पेंडिंग ऑन जस्ट ऑन सिडेटिव्ह अँड ट्रँक्युलायझर्स. असा रिसर्च सांगतोय आता की 55% अमेरिकी लोक त्यांच्या वयाच्या 35 नंतर झोपेचं औषध घेतल्याशिवाय झोपू शकत नाही. बघा, जगाचे 50% रिसोर्सेस ज्यांच्या ताब्यात आहेत त्यातली 55% लोक जे प्राणीस्वा करू शकतात. आपण तर काय आपला प्रॉब्लेमच नाही, त्या प्रश्नच वाटत नाही ते औषध घेतल्याशिवाय झोपू शकत नाही. एवढी वेदना आहे. आपण ते अनुभवलंय परवा जेव्हा रात्रीच्या आपल्याला लाईट होती की झोप न मिळणं. झोपेला संस्कृतमध्ये स्वपिती असं म्हणतात. स्वपिती असं शब्द आहे. स्वपिती म्हणजे ती स्वतःमध्ये म्हणजे एका प्रकारची अध्यात्मामध्ये अनेक ठिकाणी ते सांगितलंय की तुम्हाला समाधीचा आनंद जर काही पॅरल एक्झाम्पल देऊन समजून घ्यायला असेल तर झोप हाच आहे. का? कारण समाधी आणि झोप या दोन्हीमध्ये स्वतःचा संपूर्ण विसर असतो. सुषुप्तीमध्ये कुठे तुम्हाला माहिती असतं का मी आहे, नसतं माहिती कुठे. म्हणून त्याला स्वप्रीती असं म्हणतात की ती पूर्णपणे स्वला समर्पित करून टाकतात. फक्त त्याच्यामध्ये अजून एक टेक्निकल याच्यात सुद्धा वापरलाय की म्हणजे जीवाचा आणि जीव शिवाचा संयोग जो आहे ना, तो झोपेमध्ये सुद्धा जीव आणि शिवाचा संयोग होतो खरा. पण मग तो का होत नाही याचं कारण त्यांनी टेक्निकल असं समजून सांगितलंय की जीव शिवस्वरूपाला भेटतो जाऊन झोपेत, फक्त तो पुरीतच नाशा नाडीमध्ये जातो जी अज्ञानजन्य नाडी आहे. त्याच्यामुळे जेव्हा शिवाची भेट होते आणि तो परत येतो तेव्हा ते लक्षात राहिलं नसतं की आपण शिवाला भेटून आलो. इथे सांगा सोल्युशनच मिळाला होता की भेटतं फिरवतो काय घडत तिथे. बघा मला सांगा झोपेमध्ये सुख मिळतं की नाही. 2 दिवस नाही झोप मिळाली, तिसऱ्या सांगितलं सर जगातील सगळे सुख तुला देतो, काय पाहिजे ते मागव, पण एक अट झोपायचं नाही. बाबा रे काही नको तू मला गाड झोपू दे. का? कारण शेवटी ते शिवस्वरूपाकडे जाणार आहे. झोपेच्या सुखामध्ये कुठली इंद्रिय इन्व्हॉल्ड आहेत मला सांगा. कुठली इंद्रिय इन्व्हॉल्ड? कुठल्या इंद्रियांनी आपण घेतो? कुठलीच इंद्रिय इन्व्हॉल्ड नाही. मन इन्व्हॉल्ड काहीच इन्व्हॉल्ड नाही. तरी पण होतं की नाही होत. याचा अर्थ असा आहे की मुळात सुख स्वरूप आहोत आणि त्या सुखाकडे जायचा ओढा आहे प्रत्येकाला. फक्त मार्ग कुठला याचा हा प्रश्न आहे. तो ज्ञानजन्य मार्ग आहे का अज्ञानजन्य? ज्ञानजन्य असेल तर टिकेल, अज्ञानजन्य असेल तर रिपीट होत राहील. एवढाच फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही.
आणि म्हणून हा ज्ञानाचा सगळा प्रवास गीता आपल्याला सांगते. शेवटचा श्लोक म्हणून घेऊ. नास्ति बुद्धिरयुक्तस्य नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांती न चाभावयत शान्तिः अशांतस्य कुतः सुखम्. अशान्तस्य कुतः सुखम्. परत एक सिक्वेन्स. बुद्धी जर युक्त नसेल तर काय होतं? जर बुद्धी युक्त नसेल तर भाव उत्पन्न होत नाही. तो म्हणजे भावना हा शब्द तिथे भाव या अर्थाने घ्यायचा. भाव याचा अर्थ अस्तित्व. युक्त बुद्धी नसणं याचा परिणाम ती बुद्धी अस्तित्वाला मान्य करत नाही, भावनेला मान्य करत नाही. ते खूप लोकांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी याचा अर्थ भावना असा घेतला. भावनाचा अर्थ इमोशन असा घेतला आणि त्याच्यामुळे खूप गल्लत झाले. म्हणजे इथपर्यंत की विनोबाजी असं म्हणते की गीतेचा सिक्वेन्स चुकलाय. बुद्धी नसेल तर भावना असं कसं, पण तसं नाही. भावनाचा अर्थ भाव असा घेतला की सगळाच वर्ण सुटतो. तर युक्त बुद्धी नसेल, युक्त बुद्धीचा अर्थ परमात्म्याशी एकरूप झाली, स्वशी एकरूप झाली बुद्धी नसेल तर भाव उत्पन्न होऊ शकत नाही. भाव उत्पन्न होऊ शकत नाही म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा भाव हा कधीच उत्पन्न होऊ शकत नाही. स्वतःच्या अस्तित्वाचा भाव उत्पन्न नाही झाला तर त्या व्यक्तीला कधी शांती मिळू शकत नाही. मोठा सिद्धांत आहे. आणि शांती नाही मिळाली तर सुख मिळत. आता त्याच्यामुळे सगळा प्रश्न परत बुद्धीशी येऊन थांब. गंमत कशी होईल? आपल्या बुद्धी हा सुद्धा आपल्या अभिमानाचा विषय असतो, अहंकाराचा विषय असतो. एखाद्याला म्हटलं तू किती निर्दयी येत रे, तर एवढा राग येणार नाही. पण कारण तू निर्बुद्ध आहेस एकदम भयंकर चिडता. निर्दयी ठीक आहे, असा करतो काही वेळेला. दत्ताने पण सांगितलंय की कधी कठीण हाताला लागतो वज्रासारखं. पण निर्बुद्ध फ्लॅट मान्यच नाही. प्रत्येकाला बुद्धिमान असायला पाहिजे आणि ती युक्त बुद्धी असायला पाहिजे. स्वामींनी एका ठिकाणी छान, मला वाटतं दृष्टांत या त्याच्यात एक्सप्लेनेशन दिलाय की तत्वज्ञानाची पणती आहे, त्याच्यामध्ये ईश्वर प्रेमाचं तेल तुम्ही घाला. अनुसंधानाची वाद, त्याला एकाला त्याचे टोक आलं पाहिजे. तर संपूर्ण वातीवर जर अविवेकाची काजळी असेल तर ती काढून टाका. आणि त्याच्यानंतर मग गुरूंचा उपदेश आणि तुमची साधना याची गाडी लागली ही जी ज्योत बुद्धीची पेटेल त्याच्यात तुम्हाला आत्मस्वरूपाचा प्रकाश दिसेल. असं फार छान दृष्टांत आहे, शिकवून सांगणार आहोत. तर हा सिक्वेन्स आपल्याला माहितीच आहे, स्वामींचं एवढं ऐकलेलं असल्यामुळे, की बुद्धी शेवटी महत्वाची काय, कारण अस्तित्व भाव कळणार कसा मला अदरवाईज. पण ध्यानामध्ये सुद्धा आपण जेव्हा प्रक्रिया समजून घेतो तेव्हा आपण हे म्हणतोच की एका टप्प्यापर्यंत बुद्धी काम करते, हात तुम्हाला घेऊन तिथपर्यंत पोहोचवते. पण तो टप्पा आहे, त्या टप्प्याला शेवटी तुम्ही येता आणि असं लक्षात येतं की आता याच्या पुढे नाही नेणार ते आपल्याला. याच्या पुढे का नाही नेणार याचं कारण बुद्धी राहत नाही. बुद्धी सुद्धा परमात्मा तत्वामध्ये विलीन होते, व्हायला पाहिजे जाणीवमध्ये. जर ती होत नसेल, कायमच ध्यानामध्ये शुद्ध जाणीवेचे विचार असतील समजा, त्यात मला शुद्ध जाणीव कळली पाहिजे, हीच खरं शुद्ध जाणीव. बहुतेक हीच असं आहे, मी असं. बुद्धीचं काम चालू आहे, अजून ती अनालिसिस करते. म्हणून तर ध्यानामध्ये असं म्हणतात ना की जे काही खरं सांगायचंय ना, परमात्मा अध्यात्माचा प्रॉब्लेम हाच आहे की जे काही सांगायचं शब्दात सांगण्यासारखंच नाही, तरी पण आपण आटोकाट प्रयत्न करतोय निदान हे सांगण्याचा की हे काय नाहीये, हे नेती हे तरी कळावं, हे नक्की नाही, हे नाही, हे नाही. म्हणजे उरलेलं तर तुम्ही बघा तुमचं. त्याच्यामुळे बुद्धी आवश्यक आहे,
बुद्धीचा प्रांत जोपर्यंत आहे तोपर्यंत, आणि बुद्धीचा प्रांत इथे सांगितलेला आहे की युक्त बुद्धी पाहिजे. ती नसेल तर तुम्हाला भाव कळणारच नाही. भावाचा अर्थ अस्तित्व भाव कळणार नाही, आणि अस्तित्व भाव जर कळला नाही तर शांती मिळणारच नाही तुम्हाला. त्या भावामध्ये राहायला लागतं. अस्तित्व भावामध्ये जे ध्यानामध्ये आपण त्याची प्रकर्षाने प्रॅक्टिस करतो. आणि स्वामींनी सांगितले, स्वामी स्वरूपानंदांनी विशेषतः, की नंतर पण ते अनुसंधान तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. स्वामी नेहमी सांगायचं ना की ते तरुणपणी त्यांनी ते मित्राला पत्र लिहिलं होतं, त्यांनी सांगितलं मी प्रॅक्टिस करतोय की कुठलीही गोष्ट करताना एक माझं अवधान, वन कंपोनंट ऑफ इंटेलिजन्स हा स्ववर फोकस आहे. फायनली खरं अगदी सोपं आहे का तसं पाहिलं करता येण्याचं, पण ते का होत नाही याचं उत्तर पण ज्ञानेश्वर महाराज दिले की आयुक्तपणा मनाचे त्याची सर्वस्व दुःखाचे, या कारणी इंद्रियांचे दमन नाही. इंद्रियांचं दमन नसतं म्हणून विषय येतात ते आपल्या बळवत राहतात मनामध्ये, त्यामुळे बुद्धी सारखी मनामध्ये डिस्ट्रॅक्ट होऊन जाते आणि अजिबात ती त्या स्ववर आधार ठेवू शकत नाही. पण तसं जर ठेवलं तरच शांती मिळेल, असा भगवद्गीतेचा मोठा सिद्धांत आहे. आयुष्यात शांती पाहिजे ना तर काही चॉईस नाहीये, बुद्धी युक्त पाहिजे. ती असेल तर तो स्वतःचं अस्तित्व कायम ती धरून ठेवेल, आणि अस्तित्व कायम मुरलं आतमध्ये, अस्तित्वाची जाणीव, स्वच्या अस्तित्वाची जाणीव जर मुरली तर त्याचा एंड रिझल्ट शांती असेल. इतकं सोपं करून सांगितलंय. शांती हे अल्टिमेट फायनल. याड होती ना इन्शुरन्स शेअर होती तरी त्या आजोबा असतात सांगतात की काही म्हणत राहिले मैं सिर्फ शांती से जीना चाहता हूँ. सगळ्यांना कळत नाही ते मी सांगितलं, त्यांना वाटतं सगळं ते इच्छा बरोबर सांगितलं. तेवढ्यात पिंक टॉम गेलो असते, डाळ वळतात तर ती एक आजी उभी असते तशी स्वॅग मध्ये शांती म्हणून पडते, आणि मग ते दोघं असं ओपन कारमध्ये जातात दाखवले. खूप आवडली होती. प्रत्येकाला शेवटी शांती पाहिजे. तर शांती जर नसेल तर सुख नाही. तर असा आहे हा सिक्वेन्स. स्थिरबुद्धी योग त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगतो. तसं पहिल्यांदा डेफिनेशन एकच करून ठेवली पाहिजे, प्रजाती यदा कामान सर्वात अर्थ मनोगता आत्मन्यवाद सृष्टा. पण ती सृष्टी का येत नाही हे सांगण्याकरता आपल्याला माहिती असलेल्या संज्ञा घेऊन घेतात, त्याच्यामध्ये आत्म्यातले सगळे पद उलगडून दाखवतात. म्हणून ते एवढे श्लोक आहेत. वाटतं आज आपल्याला वेळ झाली, आपण थोड्या वेळात ध्यानाला बसू. त्याच्यावर खूप खरं बोलता येण्यासारखे अनेक गोष्टी आहेत, अनेक आपल्याला एक सेशन अजून उभ्या त्याच्यामध्ये आपण हरी बोला मंडली पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.